नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजपासून आहे ना आपण शाळेचा डब्बा कसा बनवायचा ते बघणार आहोत। आजचा पहिला भाग आहे, चला तर मग सुरुवात करू। हे बघा, मी इथे आहे ना 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला। त्याचबरोबर इथे 2 चमचे बेसन पीठ टाकते मी। बेसन पिठाने ना छान असे एकसंध होतं पीठ आणि छान चिकटपणा येतो, म्हणजे मग आपले जे पराठे आहेत ना ते फाटत नाही। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा तेल टाकते मी। हे छान मिसळून घ्यायचं पहिले, छान मिसळून घ्यायचं हे सगळं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं। आपल्याला इथे पीठ जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे, मध्यम करायचं, जेणेकरून आपले पराठे फुटले नाही पाहिजेत। असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, पीठ आहे ना छान असं मळून झालेलं आहे। आता हे झाकून ठेवू आणि याचं आतमधलं बटाट्याचं स्टफिंग कसं करायचं ते बघू। बघा, आता मी ना इथे 4 बटाटे घेतलेले, मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले होते। आता हे उकडवायचे कसे, जास्त पाणी न टाकता आपल्याला कुकरच्या बेसमध्ये म्हणजे खाली पाणी टाकायचं, जाळी ठेवायची आणि कुकरचा डब्बा असतो ना त्याच्यात हे असे 2 तुकडे करून ठेवून द्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं डब्यावर आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। हे बघा, असे मस्त शिजून तयार होतात। मग आता आपण इथे एक चाळणी घेतलेली आहे। हे बघा, असे आहे ना किसून घ्यायचे, म्हणजे काय होतं की आपला पराठा आहे ना फुटत नाही। हे बघा, असे आहे ना किसून घ्यायचे। त्याच्यात जर असे कण जर राहिले ना मोठे मोठे चंक्स, तर मग ते पराठा फुटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे इथे असंच किसून घ्यायचं। तुम्ही बारीक जाड कोणत्याही चाळणीने किसून घेऊ शकतात, फक्त किसणं गरजेचं आहे। हे बघा, मस्त असं किसून झालेले बटाटे। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे। कसुरी मेथी टाकली आहे मी 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे बडीशोप आहे ना थोडीशी मी कांडून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये। त्याचबरोबर धना पावडर टाकायची 1/2 चमचा, चाट मसाला थोडासा टाकायचा, जिरा पावडर 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता छान मिसळून घ्यायचं आपल्याला। बघा, सगळं आता एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी। थोडंसं आहे ना आपण किसल्यामुळे ना बटाटा असं चिकट होतं, त्यामुळे असं थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं, जसं की आपण पीठ मळतो ना अगदी तसं, म्हणजे मसाले आहे ना सगळ्या बटाट्याचा किसला लागतो, मग व्यवस्थित हे होतं। हे बघा, मस्त छान एकजीव करून घेतलं मी। आता आपण पराठे करायला घेऊ। हे बघा, छान पीठ आहे ना मळलं, म्हणजे हे झालेलं आहे, भिजलं गेलेलं आहे। हे बघा, भिजल्यामुळे कसं नरम होतं व्यवस्थित असं, म्हणून भिजून घ्यायचं कधी पण। आता आहे ना आपण पराठे करायला सुरुवात करू। हे बघा, आता आहे ना हा गोळा असा घ्यायचा, पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आपल्याला। दाटून घ्यायचा थोडासा, जेवढा गोळा घेतला त्याच्यात थोडं जास्त आपल्याला हे जे सारण केलंय हे घ्यायचं। हे बघा, आणि
असं भरून घ्यायचं. जसं आपण मोदक कसं भरतो तसं भरायचं. हे बघा असं भरून घ्यायचं. हे जे वरचं आहे ना हे काढून घ्यायचं जास्तीचं. सुक्क पीठ लावून मस्त असं आधी हाताने दाबून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं की सारण आहे ना चौकून व्यवस्थित भरल्या जातं, कडेपर्यंत येतं मग. आणि असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा लाटून घेतला की मग असा टाकायचा. थोडे बुलबुले आले का वरती असे बबल्स, मग आहे ना आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठा करायचा आणि मग आपल्याला काय लावायचं, तेल, तूप, बटर जे तुमच्या मुलांना आवडेल ते असं वरतून लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा खरपूस व्यवस्थित. आहे बघा मस्त फुलतो पण. छान फुलतोय बघू शकता तुम्ही. किती छान फुललं. बघा कसा गुबगुबीत मस्त झालेला आहे. आता मागच्या बाजूने पण असाच भाजून घ्यायचा व्यवस्थित. थोडं तूप लावायचं जे काय तुमच्या मुलांना आवडेल ते आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचा. बघा छान झालेला आपला इथे पराठा मस्त. जाळीवर काढून ठेवायचा. बघा असं जाळीवर ठेवून द्यायचं लगेच. म्हणजे मग काय होतं की थंड झाल्यावरच आपल्याला ते डब्यावर देता येतात ना, म्हणून मग असं जाळीवर ठेवून द्यायचं. हे बघा आपले पराठे थंड होतात ते तोपर्यंत ना आपण छोट्या सुट्टीसाठी आपण इथे आहे ना मँगोचा शिरा करतोय. त्याच्यासाठी मी ना इथे काजू बदाम 3 चमच्यामध्ये 3 चमचे तुपामध्ये चांगलं असं हे करून घेते, भाजून घेते. बघा असं छान भाजून घ्यायचं. आता हे काढून घेऊ आपण. आता त्याच तुपामध्ये अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. रवा छान भाजू द्यायचा म्हणजे मग काय होतं की आपला जो शिरा असतो ना तो मस्त मऊसूत तयार होतो. मग किती पण थंड झाला ना तरी खायला खूप छान लागतं, चवदार लागतो. त्याच्यामुळे ना मंद आचेवर मस्त भाजून घ्यायचा. हे बघा रवा छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये मी पाणी टाकते. छान मिक्स करून घ्यायचा. हे बघा आता यामध्ये साखर टाकायची आहे. साखर टाकून छान मिक्स करून घेऊ. हे बघा मिक्स झालेलं आहे छान. आता यामध्ये आपण आंब्याचा पल्प घेऊ. तो पण मी अर्धा कप घेतलेला आहे, अर्धा वाटी घेतलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला इलायची टाकायची आहे आणि हे जे काजू बदाम आपण तळून घेतले हे टाकायचे. बघा इथे आपला मँगो शिरा पण तयार झालेला आहे. एक अर्ध्या तासामध्ये आपला डब्बा तो की तयार होतो. फक्त आहे ना काय करायचं, याचं जे असतं ना प्लॅनिंग ते आदल्या रात्रीच करून ठेवायचं. तुम्हाला जे काय करायचं असेल त्याचं, म्हणजे मग अर्ध्या तासात तुमचा डब्बा बनवून तयार होतो. हे बघा झालं. इथे आपला शिरा बनवून तयार झालेला आहे. बघा किती छान झालेला आहे. थंड जरी झाला ना तरी पण मस्त लागतो हा. हे बघा आता डब्यामध्ये भरायचं आहे. पूर्ण थंड झाले मस्त पराठे आपले. हे बघा असे डब्यामध्ये भरून द्यायचे.
बघा, मँगो शिरा पण मस्त झालेला आहे. खूप छान झटपट बनणारी रेसिपी दाखवते मी तुम्हाला. म्हणजे सकाळच्या खाईमध्ये ना तुमचा पण धावपळ होणार नाही आणि मस्त दोघी डबे व्यवस्थित होतात. मुलं पण खुश होतील. आलू पराठा पोरांना आवडतो आणि मँगो शिरा पण आवडतो, कारण याच्यात मँगो टाकलेले आपण. हे बघा, ते आपले दोघी पण डबे बनवून तयार झालेले बघू शकता. बघा, इथे मस्त असा आपला आलू पराठा आणि मँगोचा शिरा बनवून तयार झालेला आहे. इथे हा तुमचा डबा आहे ना, अर्धा ते पाऊण तासामध्ये बनवून तयार होतो. खूप छान टेस्टी बनतो हा टिफिन आणि मुलांनाही आवडतो. जर तुम्हाला जर सिरीज जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत